ट्रेडिंग करताना तुम्ही एक गोष्ट नक्की ऑब्झर्व केली असेल, ज्यावेळेस आपण एकदम कमी लॉट साईजने ट्रेड करतो, असे ट्रेड आपण एकदम चांगल्या प्रकारे होल्ड करतो, पेशन्स ठेवतो, स्वतःवरही विश्वास ठेवतो आणि आपल्या सेटअपवरही विश्वास ठेवतो आणि बऱ्याचदा असे ट्रेड्स आपले टार्गेट हिट करतात. पण ज्यावेळी आपण आपली लॉट साईज वाढवतो तिथून सर्व गोंधळ व्हायला सुरुवात होतो. जास्त लॉट साईज वाढवल्यानंतर मनात सतत भीती असते. जर ट्रेड थोडा जरी आपल्या अगेन्स्ट गेला तर असं वाटतं जास्त लॉस व्हायला नको आणि आपण ट्रेड एक्झिट करून टाकतो. आणि जर तोच ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला तर असं वाटतं यार बराचसा प्रॉफिट झाला आहे, इतका प्रॉफिट हातातून निघून नको जायला, त्यावेळेस आपण तोही ट्रेड एक्झिट करून टाकतो. अशा वेळेस आपण फक्त पॉईंट्सकडे लक्ष देतो, प्रॉफिट अँड लॉसकडे लक्ष देतो. जास्त लॉट साईज वाढवल्यामुळे आपण आपल्या टेक्निकल गोष्टी विसरून जातो. आपला सेटअप, आपल्या स्वतःवरचा विश्वास, पेशन्स आपल्याकडे काहीच राहत नाही. आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट दिसत असते, ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. त्यावेळेस आपण आपलं नॉलेज, स्किल सगळं विसरलेलो असतो. यामागचे फक्त दोनच कारण आहे. ज्यावेळेस आपण आपलं ट्रेड होल्ड करू शकत नाही ते फक्त दोनच कारणामुळे. एक तर तुमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास नाहीये किंवा तुमची लॉट साईज ही गरजेपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला याचा अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, ह्या दोन गोष्टीपैकी कोणती गोष्टीमुळे तुम्ही ट्रेड होल्ड करू शकत नाही.